नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा घर जावई. लेखन व वाचन शरद जगदाणे. धर्मा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. वडील लहानपणीच वारले असल्याने धर्माच्या आईनेच धर्माचा सांभाळ केला होता. आता धर्मा वयात आला असल्याने त्याच्या आईने त्याचे लग्नही करून दिले. तो काहीच शिकला नसल्यामुळे आपल्या वडिलोपार्जित जमिनीत राबूनच आपल्या कुटुंबाचा तो उदरनिर्वाह करत असे. धर्म आपल्या आईचा एकुलता एक आधार होता. धर्माचे लग्न होईपर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर अवघ्या 8-15 दिवसातच धर्माची बायको एक दिवस धर्माला म्हणाली, "आव, ऐका की, म्या काय म्हणते, इथं राहण्यापरीस आपण माझ्या आईबाच्या घरी राहूया का? इथं बी कामच करायचं आहे आणि तिथं बी. इथं कसं तुम्हाला रोजच शेतात राबायला लागतंय आणि तिकडं कसं जावायनं थोडं भाव बसून खाल्लं तरी बी चालतंय. मी आहे की तुमच्या बरोबर. चला आपण उद्याच जाऊया माझ्या आईबाच्या घरी." "अगं पर आईचं काय? ती कशी येईल तिकडं?" धर्मा रानात काटकं गोळा करत असलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईकडे पाहत म्हणाला. "ती राहील की म्हातारी एकटी. तिला किती लागायचं आहे? भाजल एका दुसरी भाकर तुकडा आणि खाईल. तिची तुम्ही काय काळजी करू नकासा. आपलं आपण बघू." धर्माची बायको धर्माचे कान भरीत म्हणाले. आणि 2 दिवसांनी धर्म आपल्या सासूरवाडीला कायमचा राहण्यासाठी निघून गेला. धर्माच्या आईने त्याला सासूरवाडीला जाऊ नको म्हणून खूप विनवणी केली. रडत रडत ती त्याला म्हणाली, "अरे लेकरा, तू गेलास तर म्या म्हातारीनं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तू रोज पुढं दिसला म्हणजे मला लय बरं वाटतंय. राहू आपण इथंच, खाऊ काय मिळेल ते. पर तू नको जाऊ रे लेकरा तिकडं. आपण दोघं माय लेकरं राहावे आपल्या घरी. कशाला लोकांच्या घरी जायचं आपण?" म्हातारी गयावया करत म्हणाली. परंतु धर्माने तिचे काहीही ऐकले नाही आणि आपल्या नवविवाहित पत्नीसोबत सासूरवाडीला राहायला निघून गेला. पहिले काही दिवस चांगले गेले. हळूहळू धर्माच्या सासू सासऱ्याच्या वागण्यात फरक पडू लागला. बसून खाणाऱ्या जावयाकडे पाहून येता जाता आपली सासू तिरस्काराने सारखे नागडोळे मोडत असल्याचे धर्माला जाणवू लागले. एक दिवस धर्माची सासू आणि सासरा दबक्या आवाजात काहीतरी बोलत असल्याचे धर्माला दिसले. त्याने हळूच कानोसा घेऊन ते काय बोलतात ते ऐकू लागला. "आव, ऐका की, आता ह्यो जावाय इथं किती दिवस बसून खाणार व? काय काम धंदा बी करत नाही. लाज पण कशी वाटत नाही बसून खायला, काय माहित. आणि खायला बी चांगलं चुंगलं पाहिजे अजून. तुम्ही सांगा त्याला काहीतरी काम कर म्हणावं." धर्मा हे ऐकून फार दुःखी झाला. तो याबाबत आपल्या बायकोला बोलला, तेव्हा ती उलट त्याच्यावरच खेकसत म्हणाली, "मग काय चुकीचं बोलते माझी आई? झाले की 4 महिने. काहीतरी कामधंदा करावा. पै पाहुण्याकडे राहून बसून खायचं असते होय? उद्याच कुठेतरी कामाला जावा. 4 पैसे कमवून आणा." धर्माची बायको धर्माला म्हणाली. बायकोचे हे असले शब्द ऐकून धर्मा फार उदास झाला. पटकन त्याला आपल्या आईची आठवण आली आणि टचकन त्याचे डोळे पाण्याने भरले. धर्मा दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्याच्या शेतात राबू लागला. 4 पैसे कमवून सासूच्या हातात देऊ लागला. तरीही सासू आणि त्याची पत्नी त्याचा सारखा सारखा तिरस्कार करतच असायची. एक दिवस धर्मा काही कामानिमित्त तालुक्याला गेला होता आणि येताना त्याने आपल्या आईसाठी एक नवीन लुगडं आणलं होतं. धर्माच्या हातातलं ते लुगडं पाहून धर्माची बायको त्याला म्हणाली, "आणि काय व, सासूला कवा आणलं का एखादं लुगड्याचं फडकं? आईला बरं आणलं सा. माझी आई चुली मोरं खपून 3 टाइम हादडायला करून घालती या, त्याची तर जाण ठेवायची. बरं पांग फेडलं सा." "अगं पर ह्याच्यात पांग फेडायचं आणि नाही फेडायचं कुठनं आलं? काल मला दिसलं एक नवं लुगडं, म्हणून घेऊन आलो. त्या निमित्तानं एक दिवस आईला भेटून पण आलो असतो. 6 महिने झालं तिला भेटून, म्हणून म्या घेतलं तिला लुगडं. आणि काय ग, किती दिवस झाले म्या इथं राहतोय? 6 महिने बी झाली नाही ते अजून. तवर म्या तुम्हाला जड बी झालो. पहिलं काय दिवस बसून खात होतो ते माझी चूक होती की. म्या नाही कुठं म्हणतोय, पर आता म्या कामाला बी जातोय. 4 पैसे बी आणून देतोय तुम्हासनी. तरी बी तुम्ही माझ्याकडे बघून
दोघी माया लेकीसारखं नागडोळं मोडतायसा. मला काय कळत नाही होय, धर्मा जरा वैतागूनच म्हणाला. तेव्हा त्याची सासू त्याला म्हणाली, जावाय, इथं राहायचं असेल तर आम्ही सांगतोय तसंच राहावं लागेल, नाहीतर तुमचं तुम्ही निघून जावा इथनं. सासूचं ते निर्वाणीचं वाक्य ऐकून धर्मा आपल्या बायकोकडे पाहत म्हणाला, चल सुमी, पिशवी भर, घरी जाऊया आपण आपल्या. हो जावाय, तिला कुठे घेऊन चाललायसा? सासू धर्माच्या अंगावर चालून जात म्हणाली. तेवढ्यात धर्माची बायको सुमी पण म्हणाली, मी माझ्या आईला सोडून नाही येत तुमच्या घरी, जावा तुमचं तुम्ही. आता मात्र धर्माचा राग अनावर झाला. जवळच पडलेली एक काठी उचलून त्याने ती काठी फिरवून एक तडाखा आपल्या बायकोच्या पेकटात हाणून तो पुढे म्हणाला, का ग, मला माझ्या आईपासून लांब तोडून नेलंस तेव्हा कसं वाटलं? आता तुला तुझी आई पाहिजे होय? आता लगीन झाले तुझं, जिथं नवरा तिथं बायको, गप गुमाने पिशवी भर, नाहीतर दुसऱ्या रपाट्यात जीवच घेईन तुझा. धर्माचा तो रुद्रावतार पाहून धर्माची बायको आणि सासू पण भीतीने लटलट कापू लागली. पुढच्याच क्षणाला सुमी पिशवी भरून धर्माच्या मागोमाग सासरी जाण्यासाठी चालू लागली. अचानक आपल्या अंगणात धर्माला व आपल्या सुनेला पाहून धर्माची आई ढसढसा रडू लागली. लेकरा, मला माहित होतं माझं बाळ लय दिस नाही राहायचं आपल्या आईला सोडून. लेकरा, किती बारीक झालाच र. रोज आईची आठवण येत असेल नाही का तुला? चल, बाजरीची भाकर आणि वांग्याचं कालवण केलंय, ताक बी आणलंय, खा पाटभर. सोनबाई, तू बी चल, खावा पाटभर दोघं. अगं, लगीन झालेल्या पोरीला माहेर बी हेच आणि सासर बी हेच असतं या. आणि आपल्या सासूचे हे प्रेमाचे 2 शब्द ऐकून सुमीचे आणि धर्माचे हृदय भरून आले आणि पुढच्या क्षणी, आय, चुकलो आम्ही ग, म्हणत ते दोघे मातृत्वाच्या कुशीत शिरले. श्रोते हो, कशी वाटली कथा? आवडली ना? आवडल्यास कथेला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी ग्रामीण कथांची मेजवानी या माझ्या चॅनलला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.